नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चांगला अभ्यास करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे। चांगला अभ्यास करण्याच्या ज्या 4 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण सर्व पालकांसाठी हा व्हिडिओ आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघावा। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे वळूया। बघा, चांगला अभ्यास करण्यासाठी किंवा स्मार्ट स्टडी करण्यासाठी किंवा स्मार्ट वर्क करण्यासाठी आपण ज्या 4 टिप्स फॉलो करायच्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघा। कोणत्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण करायच्या आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगणार आहे। तर बघा, आता खूप साऱ्या कमेंट सुद्धा आल्या होत्या मला की आमची मुलं लिखाणामध्ये स्लो आहेत किंवा आमच्या मुलांच्या लक्षात राहत नाही अभ्यास केलेला किंवा आमची मुले हुशार आहेत पण त्यांना तरीही पर्सेंटेज कमी येते। तर बघा, त्या सर्वांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर बघा, यामधला पहिला जो पॉइंट आहे, अभ्यास करताना आपण जागा कोणती निवडावी। अभ्यास करताना आपण जागा कोणती निवडावी तर बघा, अभ्यास करताना आपण अशी जागा निवडावी की त्या जागेला एकदम शांतता असेल, तिथे आपल्याला कोणाचाही डिस्टर्ब होणार नाही, अशा जागी बसून आपण अभ्यास केला पाहिजे। तर बघा, आता काय काय जणांच्या घरामध्ये 2च रूम असतात आणि मग तिथे अभ्यास कसा करायचा। त्या रूम मध्ये तर सगळे एकत्र आपण राहतो, मग सगळ्यांचा दंगा वगैरे असतो, तर तिथे आपण अभ्यास कसा करायचा। तर बघा, अशा मुलांनी काय करायचं आहे, थोडंसं पहाटे लवकर उठून एक 5 वाजता किंवा 6 वाजता जर तुम्ही उठून अभ्यास केलात तर तुम्हाला तिथे कुणाचाही डिस्टर्ब होणार नाही आणि तुमचा अभ्यास अशा शांत वातावरणामध्ये एकदम छान होणार आहे। असं म्हणतात की पहाटे अभ्यास जो केलेला असतो तो आपल्या लक्षात राहतो व्यवस्थित। त्यामुळे जर तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास केलात तर तुमच्या अगदी लक्षात व्यवस्थित राहणार आहे। तर बघा, जागा आपण अशी निवडली पाहिजे की जिथं कुणाचाही आपल्याला डिस्टर्ब होणार नाही, तिथे अगदी शांतता असेल, अशा ठिकाणी आपण अभ्यास करायला बसलं पाहिजे। हा झाला आपला पहिला पॉइंट। आणि दुसरा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। जो दुसरा पॉइंट आहे, मुलांना आपण टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तूंपासून लांब ठेवलं पाहिजे। जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता तेव्हा तुम्ही टीव्ही समोर अभ्यास करायला बसायचं नाही किंवा तुम्ही मोबाईल जवळ घेऊन बसायचं नाही किंवा लॅपटॉप जवळ घेऊन बसायचं नाही। या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत। तर बघा, आजकालचं जग जे आहे ते जग मोबाईलचं आहे असं आपण समजू, कारण एवढ्याशा छोट्याशा लहान मुलांना सुद्धा 2 वर्षापासूनच्या मुलांना सुद्धा मोबाईल इतका झालेला आहे आवडीचा की त्यामध्ये काय काय आहे, तर त्या मुलांना सगळं ते पटकन असं स्क्रीन ढकलतात बघा, ती लहान मुलं सुद्धा। आणि मुलांना त्यामध्ये इतकं ती मुलं रमतात की मुलं तास-तास 2-2 तास त्या मोबाईल पासून हलत नाही आणि मुलांना पर्सेंटेज कमी यायचं कारण हेच आहे। कारण 90% वाला सुद्धा मुलगा किंवा 80% वाला सुद्धा मुलगा फक्त याच गोष्टीवरून तो 60% वर सुद्धा येऊ शकतो। कारण मुलांना आपण टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल या वस्तूंपासून आपण लांब ठेवलं पाहिजे। तर बघा, आजकाल मुलांना मोबाईलची एवढी सवय लागलेली आहे की त्या मोबाईल शिवाय मुलांना जमतच नाही। जेव्हा मुलं अभ्यास करायला बसतात तेव्हा काही काही मुलं स्वाध्याय सुद्धा त्या मोबाईल मधला बघून लिहितात। तर बघा, मुलांना आपण सवय लावली पाहिजे, तो धडा वाचून काढा आणि त्या धड्यामध्ये जी उत्तरं आहेत ती तुम्ही स्वतः शोधा आणि शोधून लिहा, असं आपण मुलांना सांगितलं पाहिजे। कारण मुलांना आयती सवय लागलेली आहे, त्यामध्ये मुलं स्वाध्याय मोबाईलला बघतात आणि आयती उत्तरं लगेच लिहून काढतात। तर हे नकोय आपल्याला। मुलांनी तो धडा स्वतः वाचला पाहिजे आणि मग त्याचं उत्तर शोधून मुलांनी लिहिलं पाहिजे, तरच कुठे मुलांची प्रगती होणार आहे। जर आपल्याला भारताचा एक उज्ज्वल नागरिक बनवायचं असेल किंवा जर आपल्या मुलांना पुढे जाऊन आपल्याला उच्च पदावर न्यायचं असेल तर आपल्याला आतापासूनच मुलांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे। या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही पासून आपण मुलांना लांब ठेवलं पाहिजे, तरच आपल्या मुलांची प्रगती होणार आहे। कारण शिक्षणावर सगळं डिपेंड असतं। आपला मुलगा उद्या चांगला जर घडवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला आपल्या मुलांना या 3 गोष्टीपासून तर लांब ठेवलं पाहिजे। त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे। आता लहान मुलं ऐकत नाहीत,
मान्य आहे, लहान मुलं ऐकत नाहीत, मुलांना यामध्ये खूप मन रमतं मुलांचं. तर आपण मुलांना कोणत्या तरी खेळामध्ये सुद्धा रमवू शकतो. या गोष्टींपासून लांब ठेवून मुलांना एखाद्या खेळामध्ये आपण रमवू शकतो. तर बघा, आपला विषय आहे अभ्यास करण्याचा. तर अभ्यास करताना या गोष्टी जवळ का ठेवायच्या नाहीत? कारण जर आपण टीव्ही समोर अभ्यास करायला बसलो तर आपण टीव्ही बघू शकतो. त्यामध्ये जे एखादी काही सिरियल वगैरे असेल तर ती आपल्या खूप आवडीची वाटते आपल्याला आणि अभ्यास आपल्याला कंटाळवाणा वाटतो. आपल्याला अभ्यास करू वाटत नाही, पण यामध्ये आपल्याला खूप रस वाटतो. कारण आपलं जे मन आहे ते आपल्या मनाला या गोष्टी खूप आवडत असतात. आणि जर आपण मोबाईल जवळ घेऊन बसलो तर चुकून काहीतरी मेसेज येऊ शकतो, एखाद्याचा फोन येऊ शकतो आणि आपण डिस्टर्ब होऊ शकतो. जर एखाद्याचा फोन आला तर आपण फोनवर बोलत बसू शकतो. जर एखादा मेसेज आला तर तो मेसेज बघत बघत आपण बाकीच्याही गोष्टी बघू लागतो आणि आपला अभ्यास राहतो बाजूला. किंवा लॅपटॉप जर असेल तर त्या लॅपटॉप मध्ये काय काय आहे हे सुद्धा आपण बघू शकतो. त्यामुळे दुसरा पॉइंट खूप महत्वाचा आहे, मुलांना किंवा आपण अभ्यास करत असताना टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप या वस्तूंपासून आपण दूर बसलं पाहिजे किंवा या वस्तू आपण जवळ घेऊन बसलं नाही पाहिजे. तर ही गोष्ट एक टाळायची आहे आपल्याला. तर बघा, हा झाला दुसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट आहे, अभ्यासाच्या अगोदर आपण जास्त जेवू नये. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की जेव्हा आपण अभ्यास करायला बसणार असतो तेव्हा जर आपण खूप जेवलो, फुल जेवलो तर काय होतं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. तर खूप जेवल्यानंतर आपल्याला सुस्ती येते, आळस येतो, आपल्याला झोप लागते. त्यामुळे आपण अभ्यास करायच्या अगोदर आपण जास्त जेवून बसायचं नाही अभ्यास करायला. थोडंसं कमी खायचं आणि मग आपण अभ्यास करायला बसलं पाहिजे, जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये मन लागेल आणि आपला अभ्यास एकदम छान उत्तमाचा उत्तम अभ्यास आपला होऊ शकतो. हा झाला तिसरा पॉइंट. आणि शेवटचा चौथा जो पॉइंट आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता तेव्हा तुम्ही घरात सोफ्यावर किंवा बेडवर अजिबात बसू नका. तुम्ही टेबल आणि खुर्ची समोर ठेवा आणि त्या खुर्चीवर बसून तुम्ही अभ्यास करा. जर तुम्ही सोफ्यावर किंवा बेडवर जर बसाल तर काय होतं की तिथेच आपल्याला आपलं असं झोपू वाटतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे, शक्यतो आपण त्या बेडवर किंवा सोफ्यावर आपण अजिबात बसायचं नाही अभ्यास करायला. जर तुम्हाला कम्फर्टेबल जागा शोधा आणि तुम्ही त्या जागी अभ्यास करू शकता. तर बघा, खुर्चीवर बसा, समोर टेबल ठेवा आणि तुम्ही त्यावर बसून अभ्यास करू शकता. तर बघा, अशा प्रकारे या ज्या 4 टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. जर तुम्ही या गोष्टी फॉलो कराल तर तर खरोखर तुमचा अभ्यास एकदम छान होणार आहे. तर बघा, या तुम्हाला मी चांगला अभ्यास करण्याच्या ज्या 4 टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करून बघा. तुमची अभ्यासामध्ये नक्की प्रगती होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.